मध्ये आपण काही वर्क डन बाय फोर्स, वर्क डन बाय टॉर्क ह्या कन्सेप्ट बघितल्याच आहेत. त्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट पण आपण मागल्या लेक्चर्स मध्ये आपण बघितलेले आहेत. सो नाऊ वी आर सी लेक्चर ऑन अ पॉवर. लेक्चर ऑन पॉवर. आणि मी मला लेक्चर्स मध्ये तुम्हाला सांगितलं होतं वर्क, पॉवर अँड एनर्जी दिस थ्री थिंग्स शुड बी डिपेंड्स ऑन ईच अदर. ते कशा डिपेंड्स आहेत हे मी मागल्या लेक्चर्स मध्ये पण तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. आणि त्यातलीच एक कन्सेप्ट आता आपण पॉवर बघणार आहे. सो हाऊ पॉवर इज डिफाईन, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ पॉवर, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण इथे वन बाय वन सगळ्या डिस्कस करत जाणार आहे. व्हॉट इज पॉवर? पॉवर मीन्स नथिंग बट द rate of doing work. Rate of doing work is nothing but the, it is the ability to do work. It is the ability to do work. Ability to do work nothing but the power, and also a rate of doing work nothing but the power. So power is defined as it is the rate of doing work or ability to do work is called as defined. हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आता ही कन्सेप्ट काय असणार आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे आता ते आता आपण बघणार आहे. फॉर एक्झाम्पल सपोज मी इथे एक प्लॅटफॉर्म घेतला. सपोज मी इथे काय घेतला बे? प्लॅटफॉर्म घेतला. आणि ह्या प्लॅटफॉर्मवर मी एक बॉडी ठेवलेली आहे. ही एक मी काय ठेवलेली आहे इथं? बॉडी ठेवलेली आहे. आणि ह्या बॉडीवर मी एफ इतका फोर्स अप्लाय केला. मी ज्यावेळी ह्या बॉडीवर एफ इतका फोर्स अप्लाय करणार आहे त्यावेळी ही बॉडी इट्स चेंज इट्स पोझिशन फ्रॉम this position to that position. लक्षात येते का बघा? ह्यावर ज्या बॉडीवर मी ज्यावेळी ह्यावर फोर्स अप्लाय केला त्यावेळी ह्या बॉडीनं आपली पोझिशन चेंज केली. पोझिशन चेंज केली म्हणजेच काहीतरी डिस्प्लेसमेंट झालं आणि ते डिस्प्लेसमेंट एस मी इथं कन्सिडर करतो. आता हे डिस्प्लेसमेंट एस हे कन्सिडर करण्यासाठी किंवा ह्या बॉडीला इथून इथपर्यंत जाण्यासाठी टी इतका टाइम लागला. किती टाइम लागला बे? टी इतका टाइम लागला. मग आता तुम्ही मला ह्याच्याशी पॉवरशी रिलेटेड काय येणार आहे? तर पॉवर कसं करणार आहे आपण लक्षात घ्या. पॉवर विच इज डिनोटेड बाय लेटर पी. पॉवर म्हणजेच काय? आता ह्या ज्यावेळी आपण ह्या बॉडीवर फोर्स लावला त्यावेळी बॉडी डिस्प्लेस झाली. आणि तुम्हाला माहिती आहे जर एखाद्या बॉडीवर आपण फोर्स लावला आणि जर बॉडी डिस्प्लेस झाली तर त्या बॉडीने आपण काय केलं म्हणतो? वर्क डन केलं म्हणतो. काय केलं म्हणतो बे? वर्क डन. सो पॉवर नथिंग बट द वर्क डन. आता हे वर्क डन करण्यासाठी त्याला किती टाइम लागला? तर टाइम टी इतका टाइम लागला. सो वर्क डन अपॉन टाइम नथिंग बट द power. So this is the one of the most important formula of power. आता तुम्हाला माहिती आहे सो P is equal to वर्क डन म्हणजेच काय आपल्याला येतं? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. हे आपण मला याच्यामध्ये बघितलंय डिवायडेड बाय टाइम टी. आता तुम्हाला हे पण माहिती असायला पाहिजे की P हा काय एफ आपल्याला इकडं फोर्स आहे. सो फोर्स इनटू एस अपॉन टी. आता एस म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. इथं काय तुमच्याकडे हे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच P इज इक्वल टू. आणि तुम्हाला आता माहिती असायला पाहिजे किंवा आपण रेक्टिलिनियर मोशन्स मध्ये आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. काय बघितल्या रेक्टिलिनियर मोशन मध्ये? तो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम नथिंग बट द वेलोसिटी. म्हणजेच काय? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम नथिंग बट द वेलोसिटी. सो अनदर फॉर्म्युला फोर्स इनटू पॉवर इज इक्वल टू फोर्स इनटू वेलोसिटी. म्हणजे हे सगळे फॉर्म्युले आपल्याला माहिती असायला पाहिजेत. हा पण माहिती असायला पाहिजे, हा पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. पॉवर नथिंग बट द फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि दुसरी गोष्ट पॉवर नथिंग बट द फोर्स इनटू वेलोसिटी. हे वेलोसिटी कुठून आलं? तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम नथिंग बट द वेलोसिटी. सो ह्या पद्धतीने आता आपण पॉवरचे हे तिन्ही फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत. काय काय लागणार आहे, कुठं कुठं लागणार त्या सगळ्या गोष्टी आपण आता बघणार आहे. सो पॉवर आता आपण बघितलं. आता तुम्हाला मी सांगितलं आता आपण बघणार आहे एसआय युनिट ऑफ पॉवर. आता काय बघणार आहे आपण? SI युनिट ऑफ पॉवर. SI युनिट ऑफ पॉवर. आता पॉवरचं आपल्याला SI युनिट बघायचं आहे. आता ह्यावरूनच आपण काढून घेऊ ना. सो P इज इक्वल टू किंवा SI युनिट ऑफ पॉवर इज इक्वल टू वर्क डन. आता वर्क डन म्हणजेच कशामध्ये मोजलं होतं आपण? तुम्हाला माहिती होतं वर्क डन आपण कशामध्ये मोजलं होतं? एक तर न्यूटन मीटर आणि दुसरी गोष्ट जूल मध्ये. सो इथे मी म्हणू शकतो न्यूटन मीटर मध्ये मी मोजलं होतं. न्यूटन मीटर. कसं न्यूटन मीटर? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कशात मोजतो आपण? न्यूटन मध्ये. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स कशात मोजतो आपण? मीटर मध्ये. आणि टाइमचं युनिट असणार आहे सेकंड. सो पॉवरचं एसआय युनिट असणार आहे न्यूटन मीटर पर सेकंड. काय असणार आहे युनिट बघा? न्यूटन मीटर पर सेकंड. आणि तुम्हाला हे पण माहिती असायला पाहिजे 1 न्यूटन मीटर नथिंग बट द 1 जूल. म्हणजेच इथं अगेन जर आपण बघायचं झालं तर जूल पर सेकंड हे सुद्धा तुमचं पॉवरचं युनिट होणार आहे.
मात्र पॉवरच्या बाबतीत जर आपण युनिट बघायचं झालं तर हे तुम्हाला मी सांगितलं, पॉवर नथिंग बट द एसआय युनिट काय त्याचं न्यूटन मीटर पर सेकंड आणि जूल पर सेकंड हे आपण आता बघितलेलं आहे. पण आपण पॉवरचं जे काय बिगर युनिट आपण वापरतो तर ते युनिट आहे आपल्याकडे पॉवर आपण मोजणार आहे किलोवॅट मध्ये. कशामध्ये मोजणार आहे? किलोवॅट मध्ये. सो लक्षात यायला पाहिजे आपल्याला किलोवॅट हे झालं बिगर युनिट ऑफ पॉवर. आणि किलोवॅट म्हणजेच काय? 1 किलोवॅट नथिंग बट द 10⁻³ वॅट. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. पॉवर इट इज ऑल्सो मेजर्ड इन HP. HP म्हणजेच काय? हॉर्स पॉवर. HP म्हणजेच काय? हॉर्स पॉवर. आणि 1 हॉर्स पॉवर नथिंग बट द 746 वॅट अप्रॉक्सिमेटली मी म्हणतोय. काही ठिकाणी ते 735 पण आपण घेतलेलं आहे, पण याच्यात आपण 746 घेऊन चालतोय. 745 हे जे काय दिसतंय ते वॅट. आपण हे कन्वर्ट कसं करायचं आहे किंवा कुठल्या पद्धतीने करणार आहे हे आपण सगळ्या गोष्टी पॉवरच्या प्रॉब्लेम सोडवत असताना आपण बघणार आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेलच आता. सो पॉवरचं एसआय युनिट असणार आहे आपल्याकडे काय सांगितलं तुम्हाला मी, तर न्यूटन मीटर पर सेकंड तुम्हाला किंवा जूल पर सेकंड. दुसरं युनिट असणार आहे किलोवॅट. आणि 1 किलोवॅट नथिंग बट द 10⁻³ वॅट. 1 HP हे सुद्धा युनिट आहे. हॉर्स पॉवर मध्ये दिलं असेल तर ते आपण कन्वर्ट करणार आहे कसं, तर 746 वॅट नथिंग बट द 1 हॉर्स पॉवर. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. जसं आपण पॉवर बघणार आहे तसंच एनर्जीचं पण आपल्याला बघायचं आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये बघणार. आता पॉवरचे काही आपल्याला काय असणार आहेत, एक्झाम्पल्स असणार आहेत. तर ती एक्झाम्पल्स आपल्याला इथे काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायची. चला आता तर आपण प्रॉब्लेम्स बघणार आहे. पॉवरचा प्रॉब्लेम तिथे दिलेला आहे. बघा काय म्हणले बघा प्रॉब्लेम पहिला नीट वाचायचा, एकदा नाही कळाला परत दुसऱ्यांदा वाचायचा, तिसऱ्यांदा करायचा. म्हणजे तुम्हाला हळूहळू जसं जसं प्रॉब्लेम तुम्ही रीड करणार आहे तसं तुम्हाला त्यातली काय येणार आहे, क्लॅरिटी येत जाणार आहे. जितकी क्लॅरिटी तुम्हाला येईल तितकं तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला तुम्हाला सोपं जाणार आहे. बघा आता इथं आपण काय बघणार आहे किंवा कशा पद्धतीने बघणार आहे, लक्ष द्या. द पॉवर ऑफ मशीन काय सांगितलं बघा, द पॉवर ऑफ मशीन इज 10 किलोवॅट. म्हणजे इथं आपल्याला आता पॉवर दिलेली आहे. गिवन डाटामध्ये मी इथं लिहू शकतो, इथं म्हणू शकतो मी गिवन डाटा. तर गिवन डाटामध्ये मला पॉवर दिलेली आहे P इज इक्वल टू 10 किलोवॅट. आपण नंतर कन्वर्जन बघू काय असणाऱ्या गोष्टी कन्वर्ट करू. आधी काय गिवन डाटा दिलाय, आता गिवन डाटा आपण एक्सट्रॅक्ट करून ते काढून घेऊन आपण बघू मग, ठीक आहे. सो 10 किलोवॅट. फाइंड द टाइम, म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं बघा, तर टाइम टेकन टू लिफ्ट ए बॉडी लिफ्ट करण्यासाठी किती टाइम लागेल हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. ऑफ मास, त्या बॉडीचं मास तुम्हाला दिले बघा. बॉडीचं काय दिले तुम्हाला, मास दिलंय. किती दिलंय मास, तर 1000 kg इतकं मास तुम्हाला दिलेलं आहे. टू अँड हाईट, ती बॉडी आपल्याला किती हाईट वर लिफ्ट करायची आहे, तर 20 मीटर. म्हणजे तुम्हाला इथं हाईट पण दिलेलं आहे 20 मीटर. आता मला इथं काय काय लागणार आहे आणि कशा पद्धतीने लागणार आहे, आपल्याला टाइम काढायला सांगितलेला आहे. टू फाइंड, इथं लिहितो मी टू फाइंड. तर इथं टू फाइंड आपल्याला काय करायला सांगितले, टी टाइम तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आता इकडे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, मी काय काय कन्वर्ट करतोय. आता किलो वॅटचं पहिल्यांदा आपण काय करून घेऊ, वॅट मध्ये करून घेऊ. सो तुम्हाला माहिती आहे 1 किलो वॅट नथिंग बट 10⁻³ वॅट. म्हणजे इथं मला काय मिळणार आहे, 10 × 10⁻³ वॅट. 10 × 10⁻³ वॅट. सो हे मला काय मिळालं, पॉवरचं मी कन्वर्ट करून घेतलं. आता बॉडीचं तुम्हाला मास दिलंय, बॉडीचं आपल्याला काय दिलंय, मास दिलंय. मग ह्या मासचा आपल्याला कशामध्ये करून घ्यायला पाहिजे, वेट मध्ये. म्हणजे mg असतं. W इज इक्वल टू mg असेल तर आता इथं आपण W काढालोय. तर W कसं करणार आहे, W इज इक्वल टू mg. मला m दिले, त्याला g तर वेट मिळणार आहे. सो ह्याला मला कशाला मल्टिप्लाय करावं, तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ना ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो मी आता इथं कसं करणार आहे, W इज इक्वल टू मास किती दिले आपल्याला देत आता 1000 kg आणि हे काय येणार 9.81. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेटर बघायचं झालं तर इथं किती मिळणार बघा, 1000 × 9.81. इथे किती मिळणार मला 9810. आता हे कशामध्ये मिळणार बघा, इथे केजी मध्ये दिलंय. सो वेट हे कशामध्ये आपल्याला कन्वर्ट करायला लागणार, आता हे केजी मीटर पर सेकंड नथिंग बट द न्यूटन. म्हणजे मला हे सगळ्यात कशामध्ये मिळालेलं 9810 न्यूटन मध्ये मिळालेलं आहे. सो वेट मला मिळालेलं आहे. आणि तुम्हाला हाईट आता इथं 20 मीटर, सो मीटर मध्ये दिली त्यामुळे कन्वर्ट करायची गरज नाही आहे. ओके. आता मला काय काढायला सांगितले, तर टाइम काढायला सांगितले. मग याच्या अगोदर तुम्हाला इथं फॉर्म्युला तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पॉवर नथिंग बट द, मी पहिल्यांदाच फॉर्म्युला तुम्हाला मगाशी प्रूव्ह करून सांगितलंय. काय सांगितलं बघा, वर्क डन अपॉन टाइम नथिंग बट द पॉवर. तुम्हाला पॉवर दिले, टाइम काढायचा आहे. वर्क डन तुम्हाला काय केलेलं आहे, ऑलरेडी वर्क डन आपण आता हा तुमचा जर फोर्स कन्सिडर केला तर फोर्स इंटू हाईट नथिंग बट द डिस्प्लेसमेंट. तेवढ्याला बॉडी आपली डिस्प्लेस करायची आहे. म्हणजे वर्क डन मध्ये आपण काढू शकतो. मला टाइम काढायचा आहे. सो टाइम इज इक्वल टू काय मिळणार बघा, वर्क डन अपॉन पॉवर. मी हे इकडे नेलं, हे इकडे आणलं. सो आता मला माहिती आहे वर्क डन म्हणजेच काय,
वेट अपॉन डिस्प्लेसमेंट म्हणजे हाईट डिवायडेड बाय हाईट कुठली, तर ही हाईट तुम्हाला दिलेली आहे, ती बॉडी डिस्प्लेस करणार आहे आणि पॉवर पी तुम्हाला दिलेली आहे. सो इथं आता मी कसं करणार जरा लक्ष द्यायचं. आता वेट किती काढलं बघा, 9810 इंटू हाईट किती आपल्याकडे 20 मीटर डिवायडेड बाय पॉवर किती काढले बघा 10 इंटू 10⁻³ काय असेल ते. सो टाइम टी इज इक्वल टू, हे कॅल्क्युलेटर आपण करून बघू आता. 9810 इंटू 20 डिवायडेड बाय किती आहे 10 इंटू 10⁻³ तुमच्या लक्षात येईल 19.62 सेकंड. 19.62 सेकंड. दिस इज द आन्सर. सो रिझल्ट मला काय मिळणार आहे, म्हणजेच 1000 मास असणारी बॉडी 20 मीटर इतक्या हाईटवर जर आपल्याला लिफ्ट करायची असेल तर मला टाइम किती लागणार आहे बे, ते 19.62 सेकंड. लक्षात आलं तुमच्या, म्हणजे प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करा. दिलेला डाटा सगळा पहिला लिहून घ्यायचा. गिवन डाटा तुम्ही व्यवस्थित लिहून घेतला की तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आणि कुठल्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. फॉर्म्युले तुम्हाला माहिती असेल त्या फॉर्म्युले फक्त पुट करत जायचं, तुम्हाला काय होणार आहे, प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिक सॉल्व्ह होत जाणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिले आपण पहिल्यांदा वाचून घेऊ प्रॉब्लेम, मग आपण सॉल्व्ह करू. अ बॉडी ऑफ मास 10 kg, म्हणजे इथं सुद्धा बॉडीत आपल्याला काय दिले बघा, मासच दिले. किती केजी दिले 10 kg. मूव्ज म्हणजे किती मूव्ह झाले, म्हणजे याचा अर्थ आपल्याला डिस्प्लेसमेंट दिले किंवा डिस्टन्स दिले. किती दिले ते बघा 500 मीटर इन द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. म्हणजे काय, ज्या डायरेक्शनला तुम्ही फोर्स अप्लाय केलाय तिकडे माझी बॉडी काय झाले, मूव्ह झालेली आहे. ओके, फोर्स किती फोर्स लावला बघा 50 न्यूटन इतका फोर्स लावला इन 30 सेकंड. टाइम किती टाइम लावला आपण तो म्हणजे ती बॉडी किती 500 मीटर मूव्ह होण्यासाठी किती त्याला टाइम लागला, तर 30 सेकंड का टाइम. फाइंड द पॉवर, आपल्याला काय काढायला सांगितले बे, पॉवर काढायला सांगितले. आपल्याला काय काढायला सांगितले, पॉवर. सर बघा इथं आपण कसं करणार आहे किंवा कशा पद्धतीने सोडवणार आहे. पहिल्यांदा इथं लिहितोय मी गिवन डाटा. गिवन डाटा मध्ये तुम्हाला मास दिले, बॉडीचं मास किती दिले तुम्हाला 10 kg. आता हा जो काय मास आहे, मास दिलेला आहे आपल्याला. आता हे 10 kg मास दिले, पण याचा उपयोग होतोय का आपल्याला ते आपण चेक करायचं, आपण नंतर बघू. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला डिस्टन्स एस दिले. किती डिस्टन्स दिले बघा, तर 500 मीटर इतकं डिस्टन्स दिलेलं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला काय सांगितलंय, अप्लाइड फोर्स ऑफ, म्हणजे एफ तुम्ही ऑलरेडी लावलेला आहे. किती लावला बघा, एफ 50 न्यूटन इन टाइम टी. टी दिलाय तुम्हाला किती 30 सेकंड. किती दिलाय तुम्हाला 30 सेकंड. आता इथं कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला काही कन्फ्युजिंग पार्ट इथं तुम्हाला इथं बघायला मिळतोय, आणि कसा कन्फ्युजिंग असणार आहे ते आपण बघणार आहे. तर थोडंसं तुम्हाला ते हे करून घेतो मी. टू फाइंड, काय फाइंड आउट करायला सांगितलंय, तर आपल्याला पॉवर फाइंड आउट करायला सांगितलंय. दॅट इज द पॉवर पी. आता मी थोडं डायग्रामॅटिक रूपात तुम्हाला मी सांगतो किंवा डायग्रामॅटिक रूपात तुम्हाला मी सोडवून दाखवतो. इथे काय सांगितले बघा, तर ह्या प्लॅटफॉर्मवर एक बॉडी ठेवलेली आहे आणि त्या बॉडीचं तुम्हाला मास दिले. काय दिले बे, बॉडीचं मास 10 kg इतकं मास दिले आणि यावर फोर्स अप्लाय केला एफ. तो एफ किती न्यूटन लावलाय 50 न्यूटन. ज्यावेळी हा फोर्स अप्लाय करणार त्यावेळी ती बॉडी मूव्ह झालेली आहे. किती मूव्ह झालेली आहे बघा, तर 500 मीटर. किती मूव्ह झालेली आहे ती बॉडी तुमची 500 मीटर. आणि त्यासाठी टाइम किती लागलाय बघा, इथं तुम्हाला दिलाय तर 30 सेकंड इतका टाइम लागलेला आहे. आता मलाच सांगा, आता इथं तुम्हाला 10 kg मास दिला, मग मुलं काय होतं कन्फ्युज. मग 10 ला परत तुम्ही काय करणार, इथं 10 इंटू 9.81 तुम्ही याचं वेट मध्ये काढून घेतलं. बट आता ह्यांनी सांगितलंय काय बघा, द डायरेक्शन, तुम्हाला जो काय बॉडी मूव्ह झालेली आहे ती बॉडी मूव्ह जो 50 न्यूटन फोर्स लावलाय तिकडे झालेला. आता ह्याचा वेट खाली आहे, खाली बॉडी हलते का नाही, याचा अर्थ डिस्प्लेसमेंट 0 आहे. डिस्प्लेसमेंट 0 असेल तर वर्क डन पण काय होणार, 0 होणार. म्हणजे हा फक्त तुम्हाला इथं हा जे काय मास दिले आहे, मास तुम्हाला फक्त कन्फ्युज करण्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे प्रॉब्लेम्स नीट लक्षात घेतला ना की सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होत जातात आणि लक्षात येत जातात. म्हणजे मला ह्या मासचा काही उपयोग नाही. का नाही, कारण मासला जर मी ग्रॅव्हिटी केलं तर वेट मिळणार, वेट खाली ऍक्ट होते, खाली मूव्हच होत नाहीये. बॉडी मूव्ह कुठं होते, ज्या डायरेक्शनला तुम्ही फोर्स लावलाय तर म्हणलंय अप्लाइड ऑफ द फोर्स ऑफ 50 न्यूटन इन द डायरेक्शन असं म्हणलेलं आहे. सो ज्या डायरेक्शनला त्या डायरेक्शनला बॉडी मूव्ह झाले म्हणजे तुम्हाला वर्क डन काय मिळणार आहे, तर हा फोर्स इंटू हे डिस्प्लेसमेंट, हे तुम्हाला वर्क डन मिळणार आहे. देअरफॉर पॉवर पी इज इक्वल टू काय असणार आहे आपल्याला फॉर्म्युला, वर्क डन अपॉन टाइम. हे आपल्याला माहितीच आहे. सो देअरफॉर इज इक्वल टू, आता वर्क डन म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे बघा इथं आता 50 इंटू डिस्प्लेसमेंट किती आहे तुमचं इथं आता 500 मीटर. पहिल्यांदा एसआय युनिट बघितलं तर एसआय युनिट मध्येच आहे ना, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. टाइम तुम्हाला दिला, किती दिला बघा टाइम 30 सेकंड. सो पॉवर इज इक्वल टू काय मिळते बघा, आता पॉवर आपल्याला इथं आता सो 50 इंटू 500 ओके डिवायडेड बाय 30.
833.33. सो 833.33. आता याचं SI युनिट काय असणार आहे तुम्हाला वर्कडनचं माहिती आहे. काय वर्कडनचं असणार आहे न्यूटन मीटर पर सेकंड और जूल पर सेकंड. सो दिस इज द पॉवर. लक्षात आलं तुमच्या म्हणजे प्रॉब्लेम्स कन्फ्युज करण्यासाठी सुद्धा काही डाटा तुम्हाला इथं अनवॉन्टेड डाटा पण तुम्हाला दिलेला असतो. मुलं काय करतात एम दिलं याला 9.8 न करून घ्या आणि तोच वेट म्हणून तुम्ही वापरणार त्याच्यावरून वर्कडन काढणार. लक्षात ठेवायचं मी तुम्हाला पहिल्या वर्कडन मध्ये वर्कडन बाय फोर्स मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेत किंवा कन्सेप्ट क्लिअर केलेत. जिकडं बॉडी तुमची मूव्ह होणार डिस्प्लेस होणार आहे तेच आपण वर्कडन कन्सिडर करणार आहे. समजा ही बॉडी इथून इथं पण परत इथं आली तर मी तुम्हाला सांगितलं होतं वर्कडन सुद्धा झिरोच असणार आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. गॉट इट. ओके ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण वळणार आहे. हा आता एक नवीन एक कन्सेप्ट आपण म्हणणार आहे. कन्सेप्ट म्हणजे पॉवरशी रिलेटेडच कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे आपण लक्षात. आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम्स बघितलं हे रेक्टिलिनियर मोशन्स मध्ये आपलं वर्कडन झालं होतं. जर समजा अँग्युलर मोशन्स मध्ये वर्कडन झालं तर आपल्याला काय करता येईल किंवा कसं फाइंड आउट करणार ते लक्षात घ्या. समजा आता ही पॉवर मगाशी आपण बघितलं होतं पॉवर नथिंग बट द वर्क डन अपॉन टाइम हे आपण बघितलं होतं. आणि हे जर रेक्टिलिनियर मोशन्स मध्ये बघितलं होतं तर काय होणार आहे फोर्स अपॉन टाइम. म्हणजे इथं आपण काय बघितलं होतं F/S अपॉन T. हे आपण कशाच्या बाबतीत बघितलं होतं तर रेक्टिलिनियर मोशन मध्ये आपली बॉडी मूव्ह झाल्यानंतर किंवा मोशन्स मध्ये रेक्टिलिनियर मोशन्स असतील तर समजा तेच जर आपल्याला अँग्युलर मोशन्स असेल तर काय होणार आहे बघा. काय असेल आपल्याकडे तर अँग्युलर मोशन्स असेल तर मग तुम्हाला माहिती आहे फोर्स आपण तिथे कुठला लावणार आहे टँजेन्शियल फोर्स लावणार आहे. मी तुम्हाला त्यावेळी पण आपण बघितलं होतं टँजेन्शियल फोर्स आपण बघितला होता. ट्विस्टिंग मुवमेंट आपण बघितली होती. तर त्या पद्धतीने जर बघायचं झालं टँजेन्शियल फोर्स लावला तर काय होणार आहे तर तिथं ट्विस्टिंग मुवमेंट क्रिएट होणार आहे. हे पण आपण बघितलं होतं. तर तिथं त्या पद्धतीने बघायचं झालं तर P = T इंटू तिथं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट दाखवायचं झालं समजा मी तुम्हाला सांगितलं होतं इथं उभारलो असेल समजा ए बॉडी इथनं A' पर्यंत मूव्ह झाली A' पर्यंत किती डिस्टन्स न थिटा किती टाइम न टी असं जर आपण म्हटलं तर इथे डिस्प्लेसमेंट काय झालं बघा थिटा झालं. सो थिटा आणि ही किती टाइम झालं तर टी टाइम झालं डिवायडेड बाय टी. म्हणजे इथं जर विचार करायचा झाला सो P = हे जे काय दिसते ना तुम्हाला हे जे काय दिसतो ना हा टँजेन्शियल फोर्स आहे आणि टँजेन्शियल फोर्स इंटू थिटा अपॉन टाइम आणि थिटा अपॉन टाइम आपण म्हणणार आहे काय थिटा म्हणजेच काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम नथिंग बट द अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच मला इथे मिळणार आहे T इंटू ओमेगा. T इंटू ओमेगा आणि ओमेगाचं आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितलं होतं काय होतं बघा 2πn/60 हे आपण बघितलं होतं. मग इथं फक्त मी मल्टिप्लाय काय करणार आता टी करणार म्हणजे पॉवर P = मला मिळणार आहे 2πnt डिवायडेड बाय 60. सो हे सुद्धा आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे कारण हा जर बॉडी तुमची जर अँग्युलर मोशन्स मध्ये जर तुमची बॉडी मूव्ह होत असेल तर अशा पद्धतीने आपल्याला पॉवर काय करायला लागणार आहे इथं कन्सिडर करावी लागणार किंवा काढावी लागणार आहे. सो ही एक कन्सेप्ट आहे आणि या कन्सेप्टचे रिलेटेड काही गोष्टी होत्या म्हणून तुम्हाला मी कन्सेप्ट जास्त